ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रतिमाने स्वतःला खोलीमध्ये बंद करून ठेवलेले असते. तेवढ्यात रविराज येथे येतो आणि म्हणतो, काय झालं प्रतिमा, दार उघड. रविराज म्हणत असतो, प्रतिमा दार उघड. प्रतिमा, तुला सायलीची शपथ आहे. आता जेव्हा सायलीची शपथ देतात तेव्हा पटकन प्रतिमा आत्या दार उघडतात. आता या प्रतिमा आत्याने दरवाजा उघडलाय. आता सगळेजण त्यांच्या खोलीत जातात तर त्या रडत असतात. बिचारा रविराज म्हणतात, काय झालं प्रतिमा, काय भिनसले. अगं तू बोलशील तेव्हा कळेल ना आम्हाला, काय झाले काय. सुमन म्हणते, अहो भाऊजी, मागाशी तर त्या चांगल्या होत्या, माझ्याशी गप्पा मारत होत्या, काय झालं काय माहीत. बोलता बोलता मी तन्वीचा विषय काढला आणि त्या नाराज झाल्या. अगं बाई वहिनी, तन्वी तुम्हाला फोनवर बोलली त्याचा तुम्ही अजून त्रास करून घेताय का. मग रविराज विचारतात, काय झालं, काय बोलली तन्वी. आता हा सीन त्यांनी इतकाच दाखवलाय. आता इकडे प्रतापराव आणि कल्पना जेवायला बसतात. प्रतापराव ते जेवण बघतात आणि खूप खुश होऊन जातात आणि म्हणतात, काय ग विमल, तू केलास का हा स्वयंपाक. त्यावर विमल म्हणते, नाही मी नाही. आता विमल पुढे काय बोलणार तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, बस बस, मला नाही ऐकायचे कोणाचे कौतुक. आणि आता प्रतापराव पण तोंड वाकडे करतात, म्हणजे त्यांना कळले की हे सगळं सायलीने केले. आता सायलीने दिलेली चिठ्ठी कल्पनाताई बघतात आणि पुन्हा डबल तोंड मुरगळतात. आता इकडे अश्विन गिल्टी फील करतो आणि तो तन्वीला म्हणत असतो, अरे यार, माझंच चुकते का, तुला माझ्यामुळे सहन करावे लागते. त्या सायलीला काहीच वाटले नाही का आपल्या खोलीमध्ये मोबाईल लपवताना. प्रिया म्हणते, जाऊ दे रे अश्विन, तू कशाला रागराग करतो, ती सायली कशी आहे हे आपल्याला माहीत आहे ना. अश्विन म्हणतो, अगं तसं नाही ग तन्वी, मी चिडलो नव्हतो ग कधी, पण या सायलींना ठरवलंय मला असं वागायला लावायचंच. मग प्रिया म्हणते, अरे अश्विन, तूच या घरामध्ये एकमेव असा आहे जो त्या सायलीला सरळ करू शकतोस. पण जाऊ दे आता, सोड बरं हा विषय, शांत हो. तू काय खाऊन घेतोस का, विमलताईंना वाढायला सांगू का. त्यावर अश्विन म्हणतो, खरंच नकोय तन्वी, मला काहीच नकोय. मग आता प्रिया म्हणते, दूध आणू का तुला, थंड दूध आणते चल. आता इकडे सायलीबाई म्हणवतात अर्जुनरावांना. सायली म्हणते, अहो बोला ना माझ्याशी, हे बघा तुमच्या आवडीची खीर केली आहे, ओलं खोबरं घालून मस्त खीर बनवली. आता अर्जुन नाराज झालाय, तो बोलायलाच तयार नाही सायलीशी. सायली म्हणते, अहो जेवा ना प्लीज. आता अर्जुन समोर येणार तेवढ्यात सायली म्हणते, अहो थांबा थांबा, या खिरीमध्ये तर खोबरंच घालायचे विसरले मी. अर्जुन म्हणतो, हे शक्यच नाही, माझ्या बायकोला बरोबर माहिती आहे मला काय आवडतं आणि काय नाही ते. सायली आता गोड असते आणि म्हणते, आता कसं, माझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडी मला झोपेत जरी विचारल्या ना तरी मी सुद्धा सांगेल, पण तरीसुद्धा बाई माझा नवरा चिडलाय माझ्यावर. अहो बघा ना माझ्याकडे, माझं ऐकतच नाही कोणी. अहो माझ्या नवऱ्याला समजवताना तुम्ही सांगा ना माझ्या नवऱ्याला त्याच्या बायकोला माफ करा म्हणून. आता अर्जुन स्माईल करतो आणि म्हणतो, जाऊ द्या, सगळं काही झालंय छान, असं एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात. तर हा एपिसोड त्यांनी इथे संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये आपण बघतोय त्यांनी घरामध्येच कॅन्डल डिनर केलाय. अर्जुन आणि सायलीने खूप छान रोमॅन्टिक डिनर केलाय आणि अर्जुन म्हणतोय, आता तुला विसरता येणार नाही असा मस्त कॅन्डल डिनर करूयात सायली. पण आता इकडे बघा, दामिनी देशमुखला घेऊन आलाय मैपत पोलीस स्टेशनमध्ये. दामिनी देशमुख त्या पोलीस कॉन्स्टेबलला तिथे बोलवते आणि म्हणते, काय ग, तू आहेस का ती साक्षी शिकरेला त्रास देत होतीस का. साक्षी शिकरेला हात लावायच्या आधी विचार करायला हवा होतास, ती माझी वशील आहे दामिनी देशमुखची. तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.